कारागृहातील बंदिस्त अट्टल गुन्हेगारांना शेतीचे धडे देणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कृषी सहाय्यक अधिकारी. अमरावतीचं मध्यवर्ती कारागृह. या कारागृहाची स्थापना 1866 साली झाली होती. या कारागृहाचा एकूण परिसर हा 100 एकराच्या जवळपास आहे. या मध्यवर्ती कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सहाय्यक कृषी अधिकारी पदाची जबाबदारी प्रतिभा विरुळकर या एका महिलेनं स्वीकारली आहे. तिच्या मार्गदर्शनामध्ये कारागृहातील बंदी बांधवांनी येथील शेती फुलवत कारागृहाला दररोज लागणारा 300 किलोच्या जवळपासचा भाजीपाल्याचा पुरवठा सुरू केला आहे. तसंच उर्वरित भाजीपाला हा इतर जिल्ह्यातील कारागृहांना तसेच बाजारपेठेत विकून प्रशासनाला 10 महिन्यांमध्ये 18 लाख रुपयांचं उत्पन्न देखील मिळवून दिलं आहे. 100 एकराच्या जवळपासच्या परिसरातून 11 एकर परिसरामध्ये शेती केली जाते. आत्तापर्यंत या ठिकाणी असलेल्या कृषी सहाय्यक पदावर पुरुष अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती. मात्र कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जून 2023 मध्ये कृषी सहाय्यक अधिकारी पदाची जबाबदारी एका महिलेनं स्वीकारली. कारागृहातील शेतीत कामगार म्हणून येथील बंदी बांधव काम करत असल्यानं प्रतिभा विरुळकर यांना अनेकांनी ही जबाबदारी न स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. तत्कालीन कारागृह अधीक्षकांनी देखील त्यांना हे पद न स्वीकारता इतर ठिकाणी बदली मागण्याचा सल्ला दिला होता. परंतु आपल्या पतीचा आजार आणि मुलीच्या शिक्षणाच्या गहन प्रश्नामुळे अमरावती मुख्यालयी राहणं गरजेचं असल्यानं प्रतिभा यांनी कारागृहातील जबाबदारी स्वीकारली. कृषी विभागामधून जेव्हा माझी इथे बदली झाली त्यावेळेला बरेच जणांचे प्रश्न होते की तू इथे का बरं निवडलं, कशी काय हे स्थळ घेतलेलं आहे. परंतु माझं एक वैयक्तिक कारण होतं. माझ्या मिस्टरांचा गंभीर आजार होता आणि मुलीचं 10वीचं वर्ष होतं. अशा परिस्थितीमध्ये मला अमरावती मुख्यालय राहणं खूप गरजेचं होतं. त्यामुळं मी अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये वॅकंट पोस्ट असल्यामुळं मी हे निवडलं. खरं तर कृषी विभागामधली एकही महिला याआधी इथे आलेली नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेवढे कारागृह आहे त्या कारागृहामध्ये महिला इथे कार्यरत नाहीच आहे कृषी विभागामधली. तर पहिल्या दिवशी मी जेव्हा इथे जॉईन झाले त्या दिवशी माननीय अधीक्षक त्यावेळेला जे होते भोसले साहेब त्यांनीसुद्धा मला म्हटलं की मॅडम तुम्ही जॉईन होऊ नका, शक्य होत असतील तर तुम्ही बदलून घ्या. पण मी त्यांना सरांना म्हटलं सर मी करून बघते काही दिवस, नंतर मग मी माझा विचार बदलू शकते. तर इथे आल्यानंतर मी जेव्हा बघितलं तशी मला पूर्वकल्पना होती. इथे सगळे बंदी कामं करतात, बंद्यांकडनं कामं करून घ्यावी लागतात आणि त्यांच्यावर देखरेख करायला 2 शिपाई असतातच. तसे सोळंके अशोक सराव सोळंके आहेत. त्यानंतर दुसऱ्या कमांडवर जे असतात ते त्यांची वेळोवेळी बदली होत राहते आणि ते कायमस्वरूपी तरी अशोक सोळंके आहेत आणि ते व्यवस्थित कामं करून घेतात बंद्यांकडनं. माझं इथलं काम असतं नियोजन करणं पिकाचं, हंगामनिहाय जे पिकं आहे आणि शक्यतोवर आम्ही इथे भाजीपाला घेतो. सुरुवातीला मला भीती वाटत होती कारण बंदी म्हटलं की गुन्हेगार आहे. पण माझं एक वैयक्तिक तरी मत होतं की गुन्हेगार म्हणजे हा की मनुष्य जन्माला आल्यानंतरच गुन्हेगार नसतो आणि एक परिस्थिती असते त्यावेळेला त्याच्याकडनं गुन्हा घडलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जो त्यांच्यावर ठप्पा म्हणजे ते गुन्हेगार असतातच. आणि काही गणबंदी असे पण आहेत की त्यांच्यावर गुन्हा लादलेला आहे, म्हणजे ते गुन्हेगार नसून संशयाच्या जोरावर ते इथे आलेले आहे. तर अशा त्यांची इथे कामं करण्याची राहण्याची मनस्थिती नसते कारण परिवारापासून ते दूर झालेले असतात. त्यांच्याकडनं कामं करून घेणं ही शैली पण आमच्या इथले शिपाई आहेत ते कामं करून घेतात व्यवस्थित आणि इथे एकोप्याने कामं करतात. एक फॅमिलीसारखं सगळं वातावरण असतं. माझ्या बाबतीत एक आदर आहे. ते सगळे व्यवस्थित काम करतात. आपल्याला कुठलंही क्षेत्र निवडलं तर आपले प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजे आणि स्वतःवर एवढा विश्वास असावा. त्यासोबतच आपल्या परिवाराचा पण आपल्याला साथ असायला पाहिजे. महिला ही यशस्वी होतेच.
त्यांनी शेतात काम करणाऱ्या 35 ते 40 कैद्यांना येथील जमिनीचे माती परीक्षण करून तसेच हंगामानुसार कोणते पीक घेणं सोयीचं होईल याबद्दल मार्गदर्शन करत या ठिकाणी वांगी, टमाटे, मेथी, फुलगोबी, पत्तागोबी, पालक, मिरची, कोहळे तसेच लिंबू या सर्व भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली। त्यामुळे कारागृहातील रोज लागणाऱ्या 300 किलो भाजीपाल्याचा प्रश्न कायमचा मिटला। तसेच उर्वरित भाजीपाल्याचा इतर कारागृहाला पुरवठा देखील होत आहे। शेतीच्या कामकाजात कारागृह अधिकारी संगीता शेळके यांच्यासह 2 कारागृह पोलीस कर्मचारी आणि अशोक सोळंके हे मदत करतात। मला अगोदर शेतीमधल्या कोणत्याच प्रकारचा अनुभव नव्हता। जेव्हापासून मी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी म्हणून आलो, त्यानंतर काही दिवसांनी खुल्या कारागृहात आलो असताना मला हळूहळू शेतीचा अनुभव आला। आता आम्ही वेळेनुसार उत्पन्न आणि फळभाजी घेतो। या कामातून आम्हाला भरपूर अनुभव आला। हे काम केल्यानं आम्हाला कामाचा मोबदला सुद्धा मिळतो। जेव्हा आम्ही या कारागृहातून जाऊ तेव्हा आम्ही शेती करू, अशी प्रतिक्रिया सुरेश भालेराव यांनी दिली। मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी ऑक्टोबर 2023 पासून कार्यरत आहेत। कारागृहाची एकूण 100 एकर जमीन आहे। यामध्ये 11 एकर जागेत शेती होत असून रोज लागणारा 300 किलो भाजीपाला पुरवठा होत असून उर्वरित भाजीपाल्याची विक्री करून 18 लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न देखील मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती कारागृह अधीक्षक केतकी चिंतामणी यांनी दिली आहे। या 4 महिन्यात आम्ही शेतीचं उत्पन्न सुद्धा जवळजवळ 18 लाखापर्यंत नेलेलं आहे। ते सुद्धा आमच्या कारागृहासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे की आमचं सर्व पॉझिटिव्ह गोष्टी सध्या झालेल्या आहेत। चॅलेंजेस तर सुरुवातीपासून आहेच। आता आपण जरी सबलीकरण म्हणतो, पण महिला स्वतःला जरी सगळं समजतं, परंतु काही सराउंडिंग्स असतात की ते महिलाला थोडं डॉमिनेट करायला बघतात। पण एक महिला म्हणून मी सांगते की आम्ही डॉमिनेट होत नाही, आम्ही ते सक्षमतेने काम करतो। आता आज इथं 1500 बंदी जवळजवळ आहेत, त्यापैकी फक्त 25 ते 30 महिला बंदी आहेत, बाकी सर्व पुरुष आहे। एक महिला म्हणून आम्ही खूप डेरनी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानेच काम करतो। चॅलेंजेस जरी आले तरी आम्ही ते व्यवस्थितच केल्या जातं ते सगळे चॅलेंजेस। सुरुवातीला मला सुद्धा म्हणजे कारागृह विभागामध्ये सुरुवातीला अशी म्हणजे एवढ्या पुरुषांमध्ये थोडी भीती वाटायची, परंतु आता ती भीती निघून गेलेली आहे। आम्ही बिनधास्तपणे काम करतो आणि तसे एकदा जे आरोपी असतात ते बाहेर जसे असतात तसे आतमध्ये वागत नाही। त्यांच्यावर बराच म्हणजे कारागृहामध्ये आल्यावर त्यांचे संयम राखला जातो आणि ते एवढे ॲग्रेसिव्ह नसतात। त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडनं सुद्धा तेवढ्या म्हणजे असा बाहेरच्या लोकांना जी भीती असते ती आम्हाला नसते, कारण आम्ही प्रत्यक्ष त्यांना हाताळतो। त्यामुळे ती भीती आमची निघून गेलेली आहे। आणि तरीही त्यांची मानसिकता कधी कधी जर बेकार झाली तर आम्हाला त्यांना प्रबोधन करून काही त्यांच्या समस्या सोडवून त्यांना रुळावर आणावं लागतं। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।